नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मी किरण गुरुजी करतो त्या आपल्या किरण गुरुजी फॉर्मवरती. मित्रांनो, आज एक महत्त्वपूर्ण अशी न्यूज आपण बघणार आहोत. न्यूज आउट द डेमध्ये लुकिस्ट पॉलिसी आणि ॲक्टिस्ट पॉलिसी. मित्रांनो, रिसेंटली आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे इंडोनेशियाच्या भेटीला गेले होते. त्या ठिकाणी असलेल्या महत्त्वपूर्ण दोन्ही देशांच्या रिलेशन्समध्ये एक इकॉनॉमिक ग्रोथ, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, कल्चरल कनेक्टिव्हिटी आणि रिजनल प्रॉस्पेरिटी अशा भरपूर साऱ्या जड-जड शब्दांचा खूप सिस्टमॅटिकली यूज वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये झाला होता, की आपला भारत हा आता पूर्वेकडच्या देशांकडे खूप जास्त पद्धतीने ॲक्टिव्ह झालेला आहे. बट ॲक्चुअलमध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे एक पॉलिसी असते आणि जी आहे त्याची ॲक्ट ईस्ट. मित्रांनो, सध्याचा जो काळ आहे, तर सध्याच्या काळामध्ये ही पॉलिसी खूप छान पद्धतीने मेंटेन केली जाते. कारण की 2014 पासून जेव्हा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी बनले आणि मोदीजींनी प्रकारे आपल्या देशाच्या एक म्हणजे फक्त स्ट्रॅटेजिक रिलेशनशिपच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही किंवा इकॉनॉमिक ग्रोथच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही, बट कल्चरल कनेक्टिव्हिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट असा रोल अदा केलेला आहे. वेगवेगळ्या देशांना भेटी देणे, जवळपास 36 पेक्षा जास्त देशांनी तर त्यांना नागरी सन्मान दिलेले आहेत आणि एक प्रकारे हे पाहिलं गेलं तर कुठं ना कुठेतरी आपल्या भारताचं जे फॉरेन रिलेशन आहे किंवा ते जे इतर गोष्टी आहेत, त्या खूप छान पद्धतीने डेव्हलप होत आहेत. आता आपल्याला नक्की बघायचं आहे, की हे ॲक्ट ईस्ट पॉलिसी आहे काय? आणि लुक ईस्ट पॉलिसीपेक्षा ही वेगळी कशा पद्धतीची आहे? ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण मॅप समजून घेऊ आणि हा मॅप जो तुम्हाला या ठिकाणी मी शो करतोय, तो आपल्या आशिया खंडाचा आहे. हा आहे आशिया खंड आणि या आशिया खंडामध्ये सगळ्यात इम्पोर्टंट जो पार्ट आहे, ओके, सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट तो म्हणजे जस्ट ओके. सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट जो आहे, त्यात दक्षिणेकडचा जो हिंदी महासागर या ठिकाणी हिंदी महासागर आहे. या हिंदी महासागराच्या संबंधित असलेले हे जे देश आहेत, जसं इंडिया आहेत आणि त्याचबरोबर या बाजूला जो पूर्णपणे मला गट दिसतोय, त्याला आग्नेय आशिया म्हणतात. काय म्हणतात? आग्नेय हा जो आग्नेय आशियाचा जो भाग आहे, आग्नेय आशियामध्ये टोटल आहेत 10 आणि हा जो पूर्वेकडचा भाग आहे, ज्याच्यामध्ये चायना, जपान, तैवान, साऊथ कोरिया. साऊथ कोरियाशी आपला एवढा संबंध खूप जवळचे नाही आहेत. बट हे जे काही देश आहेत, ते तैवान, जपान, साऊथ कोरिया आणि चायना यांच्यासोबत सुद्धा भारताचे एक महत्त्वपूर्ण संबंध आपल्याला बघायचे आहे. म्हणजे डेव्हलप करायचे आहेत. आता झालं असं, की आपल्या भारतामध्ये आहे सगळ्यात जास्त लोकसंख्या. ते आपल्या भारताच्या संख्येची मागणी, वस्तूंची जी मागणी आहे, ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते. त्याचबरोबर कुठं ना कुठेतरी जर आपण बघितलं, की आपण हे आशियाई देश कुठं ना कुठेतरी एकमेकांच्या सोबत संस्कृती जी आपली, त्या संस्कृतीसोबत आपण एकमेकांबरोबर अटॅच झालेलो आहोत. मग आता अशा वेळेस काय करायचं? आपण एकदम या देशांबरोबर एकदम दुश्मनी तर करू शकत नाही किंवा एकदम हेवेदावे तर करू शकत नाही किंवा छोट्या-छोट्या मुद्द्यांवरती भांडू पण शकत नाही. तर अशा वेळेस अशा देशांबरोबर आपल्याला एक मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतात. आता हे जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हे भारताने 1991 नंतर ठेवायला खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. 1991च्या आधी काय होतं? 1991च्या आधी आपण आपली जी अर्थव्यवस्था आहे, ओके, ती बंदिस्त अर्थव्यवस्था करून ठेवली होती. एक प्रकारे आपण बंदिस्त करून ठेवलं होतं स्वतःला. म्हणजे ना कोणाबरोबर जास्त व्यापार करायचा, ना कोणाला आपल्या देशात येऊ द्यायचं. म्हणजे एक प्रकारे इम्पोर्ट करायला सुद्धा प्रॉब्लेम, ठीक आहे. आणि एक्सपोर्ट करण्यामध्ये सुद्धा बराच मोठा प्रॉब्लेम. त्याच्यामुळे काय झालं, की भारताला कुठं ना कुठेतरी एक आर्थिक फटका बसला 1991च्या काळामध्ये आणि दॅट्स व्हाय आपण एल-पी-जी हे महत्त्वपूर्ण असं एक धोरण स्वीकारलं आणि या एल-पी-जीमध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन यापैकी आता आपल्या सध्या कामाचं लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशन या ठिकाणी आपल्याला दिसेल. कसं? तर लिबरलायझेशन म्हणजे काय? तर उदारीकरण. आपण सगळ्यात पहिले काय केलं? आपल्या सीमेचे जे आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून आपल्या ज्या सीमा आहेत, आपण थोडीशी काय केली? खुली करायला सुरुवात केली. आणि या खुली केल्यामुळं जे जागतिक पातळीवरचे जे देश आहेत, लाइक साऊथ कोरिया, जपान, चायना, ठीक आहे. त्यानंतर फिलिपिन्स, त्यानंतर हे इंडोनेशिया. तर हे जे देश आहेत किंवा थायलंड, हे ज्या देशांना आहे ना, आपल्या देशामध्ये एंट्री मिळायला लागली. की आपल्या देशामध्ये ह्या लोकांनी काय केली? गुंतवणुकी करायला सुरुवात केली. पर्टिक्युलरली सिंगापूर. सिंगापूर हे जे देश आहेत, भारतामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला आता बघा, या देशांबरोबर हे जे 10 देश आहेत, या 10 देशांबरोबर आपल्या देशाचे संबंध चांगले डेव्हलप व्हावे, यासाठीच 1991 मध्ये आपण ज्यावेळेस एल-पी-जी मॉडेल स्वीकारलं होतं, 1991 मध्येच आपण लुक ईस्ट पॉलिसी म्हणजेच
पूर्वेकडे पहा. आता पूर्वेकडे पहा म्हणजे काय? तर पूर्वेकडच्या देशांकडे पहा. तर यामध्ये पूर्वेकडचे देश आणि आग्नेयेकडचे देश त्या दोन्ही देशांबरोबर फक्त एक चांगल्या पद्धतीचे व्यापारी संबंध काय करणे? व्यापारी संबंध डेव्हलप करणं गरजेचं होतं. बट आता या लुक ईस्ट पॉलिसीमध्ये सुरुवातीला काही वर्ष झालं बरं का आपल्याला फायदा झाला. पण त्याच्यानंतर मात्र फायदा खूप जास्त आपल्याला आपल्याला दिसत नाही. आता मग त्यासाठीच पंतप्रधान मोदींनी 2014 ला लुक ईस्ट पॉलिसी होती. ठीक आहे. LEP त्याला बदलून काय केली? तर ॲक्ट ईस्ट पॉलिसी केली. AEP. या ॲक्ट ईस्ट पॉलिसीमुळं काय झालं? त्या पॉलिसीमध्ये 3 आधारस्तंभ सगळ्यात महत्त्वाचे होते. त्यामध्ये सगळ्यात पहिला जो भाग होता, तो होता आर्थिक आधारस्तंभ. आर्थिक आधारस्तंभ गुंतवणूक आणि व्यापाराला चालना देऊन पूर्व आशिया आणि आग्नेय आशियामधील जागतिक पुरवठा साखळ्यांसोबत एकत्रित ओके किंवा एकीकरणावर लक्ष केंद्रित करणे. जागतिक पुरवठा साखळ्या काय असतात? म्हणजे फॉर एक्झाम्पल USA जो असतो, हा USA चायनाला एखादा प्रॉडक्ट देत असेल. चायना तो फिलिपिन्सला देत असेल. फिलिपिन्स हा कदाचित सिंगापूरमध्ये येत असेल आणि सिंगापूरवाले इंडियामध्ये पाहतात. म्हणजे USAचं एखादं प्रॉडक्ट आहे, की जे इंडियामध्ये येण्यासाठी या सगळ्याच ओके देशांच्या चेनमधून ते आपल्याला येत राहतं. म्हणजे आपण फक्त असं नाही ठरवत, की जे फिलिपिन्समध्ये, जे सिंगापूरमध्ये बनलेलं आहे, त्याच गोष्टी आपण नाही घेत. तर जे बाहेरून आलेलं आहे, USA वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेलं आहे, त्यांना सुद्धा आपण आपल्या देशामध्ये एंट्री करतो. त्याच्यामुळे आर्थिक आधारस्तंभ असणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळे काय होतं, 2 देशांमध्ये किंवा 3-4 देशांमध्ये किंवा पूर्ण त्या प्रदेशामध्ये चांगले संबंध, हे एक चांगले संबंध जे आहेत, संबंध त्या ठिकाणी डेव्हलप होताना आपल्याला दिसतात. दुसरा पॉइंट जो आहे, तो म्हणजे सामाजिक आधारस्तंभ. सांस्कृतिक आधारस्तंभ म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही टाईपचे आधारस्तंभ या ठिकाणी असतात. सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि लोकांमधील जे संबंध असतात त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून संपूर्ण प्रदेशात सामाजिक संबंध आणि परस्पर सामंजस्य दृढ करणे. म्हणजे थोडक्यात काय? सपोज इंडियाचे लोकं तर मलेशियाला गेले किंवा इंडियाचे सपोज लोकं जर इंडोनेशियाला गेले. आता ऑब्व्हियसली आपले बरेचसे लोकं तिथं त्या ठिकाणी पर्यटन या पॉइंट ऑफ व्ह्यूने तिथं जातात. ज्यावेळेस ते पर्यटनासाठी तिथं जातात, त्यावेळेस भारताची संस्कृती तिथल्या लोकांना जर माहिती असेल, तर ते आपल्या भारताला खूप छान पद्धतीने वागवतील. आपल्या भारतीयांना खूप छान पद्धतीने ट्रीटमेंट देतील. त्याच्यामुळे काय होईल, ते सुद्धा लोकं ज्यावेळेस आपल्या भारतात येतील, त्यावेळेस आपण सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊ. म्हणजे एक प्रकारे दोन्ही देशांमध्ये एक चांगली मैत्री संबंध निर्माण करणे हा ॲक्ट ईस्ट पॉलिसीचा रोल होता. आणि राजकीय सुरक्षा आधारस्तंभ. याच्यामध्ये सुरक्षा संबंध आणि संरक्षण मजबूत करून प्रभावांना हे महत्त्वाचं टार्गेट या ठिकाणी होतं. आता याचे ॲक्ट ईस्ट पॉलिसीचे समजून घेऊ. ॲक्ट ईस्ट पॉलिसी आर्थिक, सामरिक ते जे काही एरिया आहे कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या संबंधांना पर्टिक्युलरली जे राज्यसेवावाले विद्यार्थी आहेत, राज्यसेवावाल्या विद्यार्थ्यांना शब्द आहेत. कुठेतरी जर कधी तुम्हाला ॲक्ट ईस्ट पॉलिसीवर लिहायला सांगितलं, टिप लिहायला सांगितलं, आली पाहिजे. त्या वर्ड्स त्यामुळं ॲक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये आर्थिक, सांस्कृतिक या क्षेत्रात काय आम्ही समजतो की फॉर एक्झाम्पल आशियान केंद्रित राष्ट्र आहेत. ते बरोबर. जस्ट आपल्या शेजारचे म्हणजे शेजारील देश. तर त्या मार त्या आसियानमधले देश तर आपले शेजारचे आहेत. तर कुठं ना कुठेतरी आपल्याला ह्या 3 देशांबरोबर ओके संबंध जर चांगले ठेवायचे त्यांचे जे त्या देशांशी असं नाही दर्शक आम्ही फक्त या 3च देशांबरोबर संबंध चांगले ठेवू. असं आपण म्हणू नाही शकत, राइट? त्याच्यामुळं कुठं ना कुठेतरी आपल्याला एक 4C फ्रेमवर्कवरती काम करणं गरजेचं आहे. 4C फ्रेमवर्क व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. आपल्याला ॲक्ट ईस्ट पॉलिसी आग्नेयेकडच्या देशांना जर चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचं असेल, तर आपल्याला 4C फ्रेमवर्कवरती काम करावं लागेल.
प्रादेशिक सहभागासाठी सांस्कृतिक, वाणिज्य, ॲक्टिव्हिटी ठीक आहे आणि क्षमता बांधणी. तेच काय कल्चर, वाणिज्य म्हणजे कॉमर्स, कनेक्टिव्हिटी लक्षात आलं. क्षमता बांधणी म्हणजे 4 Cला हेच सगळ्यात इम्पोर्टंट असे त्याच्यावरती आशियान आशियानमधले जे काही देश आहेत त्यांनी कनेक्ट करतो. पण फक्त आशियानलाच टार्गेट करायचं आहे का? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, त्याला पूर्व आणि पश्चिम प्रदेशांना आपल्याकडचे प्रदेश, आग्नेयेकडचे प्रदेश. आता आर्थिक एक आर्थिक एकीकरण हे आणि पूर्व तो आशिया आहे. फार आणि जागतिक पुरवठा चालना देणे. लक्षात ठेवा. ईस्ट पॉलिसी आहे आणि पूर्व आशियासाठी. लुक ईस्ट पॉलिसी होती, पूर्व आणि आग्नेयसाठी होती. अप्रोच जो होता व्यापाराचा सगळ्यांचाच आहे. पॉलिसीमध्ये ही पॉलिसी होती. तर फक्त आपण आर्थिक गोष्टीवरती सामरिक मान जे देश आहेत, शेजार झालेले चीनला. का साऊथ त्यामध्ये खूप आहे. दक्षिण चीन त्या ठिकाणी व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स खूप सहन करावं लागतंय. त्यावेळेस भारत त्यांना जपान चीनच्या पूर्वेकडचा भाग जपानच्याच त्यामध्ये सुद्धा चीन थोडंसं अधिक मध्ये त्रास थोडा आणि जपानचे खूप चांगले संबंध आहेत. कुठे ना कुठेतरी त्यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटीचा जर विचार केला तर भारत आणि थायलंड त्रिपक्षीय म्हणजे त्रिपक्षीय महामार्गासारखे जस्ट इमॅजिन करा. तर मध्ये गाडीने जातो. भारत रोडने एक आहेत आणि त्या बनवलेला आहे. बरोबर. बहुपक्षीय एक म्हणजे काय म्हणतोय बंगालचा उपसागर लागलेला आहे तो भाग. त्याचबरोबर पूर्व व आशिया आशियाशी पॅसिफिक रिजनमधले जे पॅसिफिक पॅसिफिक तर हे जे संबंध वाढवायचे असतील, ही महत्त्वपूर्ण असे भारत त्यानंतर दुसरा भाग आहे कालादान मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट प्रकल्प. त्यात काय कालादान जे आहे ती जी आहे मिझोरममधून मधून मध्ये नावाची जे एक बंदर आहे कालच्या आता झालं असं त्या लोकांना जर कालच्या उपसागर वर्ग करायचा पूर्ण फिरून यावं लागत राईट त्यापेक्षा मला इकडे यायचं त्या संदर्भात आपण काय केलं मल्टी मॉडेल जो आहे त्याचा फायदा सगळ्यात जास्त कुठे झाला तर विचारलं जातं की कालादान मल्टी कोणत्या राज्याला आपल्याला फायदे म्हणून आपण आगरतळा आणि अखौरा रेल्वे भारताचा ईशान्य भाग बांगलादेश पार संपर्क आहे त्याला पण डेव्हलप करणं नाही म्हटलं तरी आपण बांगलादेश पूर्वेकडे तर सगळ्यात इम्पॉर्टंट भाग या आशिया फंड फॉर झाले
त्यांमधले बरेचसे देश जे आहे ना, ते बरेच देश गरीब देश आहेत. आणि त्या गरीब देशांमध्ये इंटरनेट फॅसिलिटी आता-आता यायला लागलेली. त्या लोकांना आता-आता इंटरनेट समजायला लागलंय. आता-आता इंटरनेट समजायला लागल्यामुळं आपण त्यांना काय करतोय, तर डिजिटल फ्युचर कसं आहे, कॅशलेस व्यवहार कसे करतात, ठीक आहे. यामुळं भारत आता अशा देशांना काय करतोय, सपोर्ट करतोय. त्यानंतर मेकाँग नावाची एक नदी आहे. तिथं 5 देशांमधून वाहते आणि भारतामध्ये असलेली गंगा एक नदी आहे. ती पण एक महत्त्वपूर्ण. गंगा आणि मेकाँग यांच्यामध्ये एक आर्थिक कॉरिडॉर डेव्हलप करायचा. गंगा आणि मेकाँग भारत आणि मेकाँग देश त्यांमधले त्यानंतर आय-टी ईस्ट कार्यक्रम, कोडिया, लाओस आणि सारख्या तांत्रिक आयोग आहे. आय-टी सेक्टरमध्ये एकदम डेव्हलप आपला एक प्रयत्न चालू आहे. कंबोडिया, लाओस आणि जास्त मोठ्या आय-टी सेक्टरची इन्व्हेस्टमेंट आय-बी-सी, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ. आता हे जे देश आहेत आशियानमधले किंवा बौद्ध धर्माचे एक वारशाद्वारे आपल्या भारतात धर्म इकडे पसरला. ते लोक आपल्या भारताला एक बौद्धाचा किंवा बुद्धाचा देश म्हणून ओळखतात. कुठं ना कुठेतरी एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध सुद्धा यांच्यासोबत आपले डेव्हलप झालेले आहेत. आणि बिमस्टेक उपक्रम त्यामध्ये आपण पण बंगालचा उपसागर ज्या देशांना संबंधित आहेत अशा त्या देशांचा एक संघटना पण ते त्या बिमस्टेक संघटनेमध्ये आग्नेय आशियातले भारताचा दक्षिण किंवा साऊथ आशियातले काही देश, ठीक आहे. हे सगळे देश त्यामध्ये बिमस्टेकमध्ये या ठिकाणी बंगालचा उपसागर तिकडे पाकिस्तानला लागलेला नाहीये, हे लक्षात ठेवा. एक 6 भाग आता साधी सिंपल गोष्ट आपण बघा, लुक ईस्ट पॉलिसीमध्ये लुक पॉलिसी ही पॉलिसी होती. पर्टिक्युलरली फक्त आर्थिक बाबी, आर्थिक बाबी ग्लोबलायझेशन बट ॲक्ट ईस्ट पॉलिसी जी मध्ये पण फक्त आर्थिक बाबी नाही, आर्थिक बाबीसोबत सांस्कृतिक बाबीसुद्धा कुठं ना कुठेतरी दोन्ही देशात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचा आपण प्रयत्न करतोय. ही जी होती ही पूर्व आणि आग्नेय आशिया, ठीक आहे. पूर्व आणि आग्नेय आशिया यांच्या देशांसंबंधित होती. ॲक्चुअली ॲक्ट ईस्ट पॉलिसी जी आहे ती पूर्व, नंतर आग्नेय आणि पर्टिक्युलरली पॅसिफिक रिजन पॅसिफिक रिजनमध्ये किंवा पॅसिफिकच्या एरियामध्ये ती पसरलेली आहे. लुक ईस्ट पॉलिसीमध्ये सगळ्यात इम्पोर्टंट जो पार्ट होता, तो होता 1991 नंतर ग्लोबलायझेशनला प्रमोट करणं. ओके. आणि मोठ्या प्रमाणात अ, गुंतवणूक आणणं. त्या काळात तेवढं यश त्याला मिळालं नव्हतं. ज्यावेळेस आपण सांस्कृतिक आणि इतर गोष्टींचा त्याला टच दिला ॲक्ट ईस्ट पॉलिसीपासून आणि ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात अनेक देशांचे दौरे केले आतापर्यंत. कुठे ना कुठेतरी ॲक्ट ईस्ट पॉलिसी हा जो पार्ट आहे, हा ॲक्ट ईस्ट पॉलिसी पार्ट हा खूप व्यापक स्वरूपाचा आहे. मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण अशी पर्टिक्युलरली एक सेक्शन होता, जो तुम्हाला त्या ठिकाणी मी या प्लॅटफॉर्मवर कव्हर करून देईन. हा जो टॉपिक आहे, तो आपला न्यूज ऑफ द डे, ठीक आहे. न्यूज हा जो सेक्शन आहे, न्यूज ऑफ द डे, हा तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आणि जनरली व्हिडिओ लेस म्हणजे या ठिकाणी मला खूप जास्त व्हिडिओ वगैरे तुमच्यासमोर मी घेऊन येणार नाही याचे. म्हणजे मी दिसणार नाही. बाकी तुम्हाला बाकी सगळी इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट या ठिकाणी दिसेल आणि मला असं वाटतंय की तुम्ही अशा व्हिडिओला सुद्धा चांगल्या पद्धतीने लाईक कराल, ओके, चांगल्या कमेंट्स पण कराल आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअरही कराल. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून न्यूज ऑफ द डे हा उपक्रम मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. कारण की तुम्ही विद्यार्थ्यांनी ते उपक्रम पाहिले तर आम्हाला कुठे ना कुठेतरी एक कॉन्फिडन्स मिळतो आणि एक मोटिव्हेशन मिळतं की चला आपण खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी आणखी नवीन-नवीन व्हिडिओ या ठिकाणी समोर आणू आणि जर विद्यार्थ्यांना नक्की याच्यामध्ये काय अजून बदल हवेत किंवा काय तर नक्कीच सांगा. फक्त एवढंच की फॉर्मॅट हाच राहील. हा जलद फॉर्मॅट आहे. त्यामुळं खूप जास्त वेळही माझा त्या ठिकाणी वाचतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं जी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेची आहे, ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत छान पोहोचते. आय होप सो. थँक सो मच. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.